महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार। नाना पटोले साहेब सांगतायत विदर्भामध्ये तुम्ही जे मतं टाकाल ते मुख्यमंत्र्यासाठी टाकाल। इथे सुप्रिया सुळेंचं वेगळं चालू आहे की उद्याच्या महिला मुख्यमंत्री ज्या काय असतील पहिल्या वगैरे ज्या काय होणार नाहीत कधी। गड वगैरे असं काही राहिलं नाही असं तुमचं स्पष्ट मत। अहो गड काय दगड नाही राहिला तर गड कुठून राहणार त्यांचा। नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज न्यूज डंकाशी बोलण्याकरता महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणा किंवा आपल्या वेगवेगळ्या विधानांमधून सतत चर्चेत असणारे माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते श्री निलेश राणे आपल्याशी आज बोलण्याकरता उपलब्ध आहेत। राणेसाहेब, आपल्या न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात अशी परिस्थिती आहे, तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही कसं बघता? मी माझ्या मतदारसंघापुरतं जर विचार केला तर कारण का मी मागचे अनेक वर्ष सतत ह्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये काम करतो आहे। पक्षाकडे मी तशी मागणी केली आहे की पक्षाने संधी मला द्यावी आणि त्या अनुषंगाने मी कामही सुरू केलं। प्रतिसादही चांगला आहे। 10 वर्ष हा मतदारसंघ आमच्याकडे नाही, पक्षाकडे नाही आणि हाच मतदारसंघ 2014पर्यंत राणेसाहेबांकडे होता। म्हणजे आमचा फुटप्रिंट असलेला हा मतदारसंघ आहे। तो आपल्याकडे परत आणावा, परत यावा ह्यासाठी सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आमचे सगळे सहकारी कामाला लागलेले आहेत आणि मी देखील कॉन्फिडंट आहे, ओव्हर कॉन्फिडंट नाही तर कॉन्फिडंट आहे की ह्या वेळेला 100% आम्ही ही सीट निवडून आणू। या मतदारसंघाच्या अनुषंगानंच खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला नंतर विचारणार होतो, पण गेल्या 2-3 दिवसांपासून माध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत की आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलात किंवा, तर याच्याबद्दल काय म्हणजे असं सुरू आहे का की तुमचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वगैरे, की अशा ज्या चर्चा चालू आहेत त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं ह्याचे अनेक कारणं असतात। मी एका मतदारसंघाचा प्रमुख आहे, माझ्या पक्षाने मला बनवलेलं आहे। ते राज्याचे प्रमुख आहेत। अनेक आमच्या मतदारसंघाची कामं, मागण्या, निवेदनं असतात, ती त्यांच्यापर्यंत पोचवायची असतात। ते आमचे नेते आहेत, ह्या सरकारचे प्रमुख आहेत, तर त्यांच्याकडे जाणं साहजिकच आहे। येणं जाणं आमचं त्यांच्याकडे सातत्याने होत असतं आणि त्या पलीकडेही शिंदेसाहेबांचे आणि आमच्या राणे कुटुंबाचे अनेक वर्षांचे संबंध आहेत। म्हणून ह्या सगळ्या कारणामुळे हे का आत्ताच नाही, ते आता तुम्हाला वाटत असेल की निवडणुकीच्या काळात हे होतं आहे, पण आम्ही सातत्याने त्यांच्याकडे जात येत असतो, वेगवेगळ्या कामांनी जात असतो, भेटायला जात असतो। म्हणून निवडणुकीलाच मी गेलो भेटायला अशातलं काही समजण्याचं कारण नाही। ते राज्याचे प्रमुख आहेत, एका पक्षाचे नेते आहेत, प्रमुख आहेत, तर मी जाणं साहजिक आणि प्लस आमचे कौटुंबिक संबंध आहेत अनेक वर्षापासूनचे। म्हणून निवडणुकीला मी गेलो किंवा निवडणुकीमध्ये काहीतरी मागायला गेलो हे काय बरोबर नाही। ज्या चर्चा चालू आहेत त्या निष्फळ आहेत, नाही त्यात काही अर्थ नाही। आता काय मीडियावाले काही म्हणजे मी बाहेर फुटपाथवर जरी उभा राहिलो तरी म्हणतील की आतमध्ये जाऊन बाहेर फुटपाथवर उभे राहिले, असं काय नाही। ते स्टोरी बनवायला काय लागतं तुम्हाला सगळं माहिती आहे। म्हणून मीडियावाले काय स्टोरी बनवतात, मी काय प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही, कारण का ते रोज एक नवीन स्टोरी बनवू शकतात। मी प्रत्येक स्टोरीला उत्तर देऊ शकत नाही। ठीक आहे, मला तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की एकंदरीतच गेले वर्षभर जवळजवळ महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणावरून एक आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही असाल, राणेसाहेब असतील, अनेकदा बोललेले पण आहेत। मला तुम्हाला हे विचारायचं आहे की महाराष्ट्र या जातीपातीच्या राजकारणामध्ये जास्त अडकत चाललं आहे असं वाटतं का, किंवा तुम्ही या आरक्षणाकडे कसं बघता, किंवा याचा उपयोग राजकारणाच्या दृष्टिकोनातून कोण करून घेतं आहे का? काय झालं साहेब, ह्याच्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। 2014चे प्रमाणपत्र जर तुम्ही बघितले मराठा आरक्षणाचे, तर राणे समिती, जेव्हा राणेसाहेब ह्या समितीचे प्रमुख होते, मराठा समाजाच्या समितीचे, तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि तेव्हा मराठ्यांना 16% आरक्षण मिळावं
ह्यासाठी ते आग्रही होते आणि त्यांनी ते आरक्षण घडवून देखील आणलं. आज पण चर्चा 16% आरक्षणावरच होते. अनेक समित्यांना, अनेक संघटनांना भेटून, अनेक लाख लोकांना भेटून त्यांनी तो रिपोर्ट बनवला होता आणि त्या रिपोर्टच्या आधारावर आपल्याला बॅकवर्ड कमिशनकडे ते आरक्षण मागायचं होतं. आज पण एवढं लक्षात घ्या, बॅकवर्ड कमिशन ऑफ इंडियाच तुम्हाला आरक्षण मिळेल की नाही हे ठरवणार आहे. कुठलंही कोर्ट ठरवणार नाही, कुठलंही सरकार ठरवणार नाही. तुमचा समाज किती मागास आहे, कुठलाही समाज किती मागास आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त बॅकवर्ड कमिशन ऑफ इंडियाला आहे. आणि जेव्हा बॅकवर्ड कमिशन ठरवेल तेव्हाच तुम्हाला आरक्षण मिळेल की हो हा समाज मागास आहे. ज्याचा आधार तमिळनाडूच्या सरकारने घेतला. आजपर्यंत तिथे 51% वर आरक्षण अजूनही चालू आहे. कुठल्याही कोर्टाने ते स्थगित केलेलं नाही. तोच आधार आम्ही मागत होतो. अचानकपणे काय झालं, कुणबी प्रमाणपत्रावर आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. आता ते मराठा आरक्षण कसं होतं, ते तर मग कुणबी आरक्षण होणार. म्हणजे मराठा हा जो समाज आहे हा कुणबी प्रमाणपत्रावर गेला तर तो कुणबी समाजाचा झाला. अच्छा, कोकणामध्ये, मराठवाड्यामध्ये कुणबी समाज, कुणबी मराठा हा एक समाज आहे. कोकणामध्ये कुणबी समाज वेगळा आहे आणि मराठा समाज वेगळा आहे. प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. आमच्या जवळचे म्हणजे कुणबी समाज काय कोण वेगळा नाही, परका नाही, आमचाच, पण समाज म्हणून आम्ही वेगळे. तर आम्ही त्यांना उलटा प्रश्न विचारला, तुम्हाला मराठा समाज हा गायब करायचा आहे का? कारण का जर कुणबी प्रमाणपत्रावर मराठा समाजाचे काही लोक गेले म्हणजे मराठा समाजाचा टक्केवारी कमी होते, तो ऑटोमॅटिकली कुणबी प्रमाणपत्रावर जातो. मग तुम्हाला मराठा टक्का कमी करायचा आहे का? आणि ओबीसीमध्ये जाऊन, ओबीसीमध्ये नाहीतरी एवढे वेगवेगळे घटक आहेत, अनेक त्याच्यामध्ये पोट जाती आहेत, त्याच्यामध्ये त्यांनाच मिळणार किती आणि मग त्याच्यातून मराठ्यांना मिळणार किती, हा एक भाग राहतोच ना. नुसतं मला पाहिजे ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाने जावं म्हणून होत नसतं. त्याच्यामागे गणितं असतात, त्याच्यामागे काहीतरी लॉजिक असतं. लॉजिक कुठे आहे? आम्ही काय म्हणतो, स्वतंत्र मराठा समाज हे आजही मराठा समाजाला मिळायला हवं. समाज मागास आहे हे तुम्हाला अगोदर सिद्ध करावं लागेल, मग आपल्याला आरक्षण मिळणारच. पण तो समाज मागास आहे हे दाखवण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजे ना, ते सोडून नको त्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्राला ओढलं जातं आहे, तरुणांना ओढलं जातं आहे, त्यांच्यावर केसेस होतील असं वातावरण तयार केलं जातं आहे. माझं म्हणणं ते चुकीचं आहे. तुम्ही वेटीच धरू नका समाजाला. तुम्हाला समाजाने मान दिला, सन्मान दिला. आज तुम्ही करताय काय? आज तुमचा जो क्लाउड होता, तुमचा जो प्रभाव होता, आता तसा राहिलेला नाही. कारण का तुम्ही मग पॉलिटिकल झालात. तुम्ही फक्त BJPला टार्गेट करायला लागलात, तो फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करायला लागलात. अच्छा, देवेंद्र फडणवीस साहेब तीच व्यक्ती ना ज्यांनी मराठा आरक्षण टिकवलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात टिकवलं. सरकार बदललं, उद्धव ठाकरेचं सरकार आलं. पण उद्धव ठाकरेला कोण प्रश्न विचारत नाही की तुमच्यामुळे आरक्षण गेलं का. ज्यांनी आरक्षण टिकवलं त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की हे तुमच्यामुळे गेलं. अरे बाबा, त्यांनी टिकवलं. ज्यांनी घालवलं तुम्ही त्यांना विचारा, त्यांना कोण विचारत नाही. ह्याच्या मागे मग राजकीय वास येतो. ह्यांना पवारसाहेब चालवत आहेत का, ह्यांना वेगवेगळ्या विरोधी पक्ष चालवत आहेत का, ते वागतायतच तसे, ते वागतायतच तसे. आता त्यांना फक्त दिवस रात्र फडणवीस एवढेच टार्गेट जर दिसत असतील तर त्यांना ती कावीळ झाली अशी आम्ही समजतो. त्यांना एलर्जी झाली आहे त्या नावाची. हा एवढा आकस कशासाठी? वेगवेगळे नेते आहेत. अच्छा, अजित पवार स्वतः मराठा आहेत, चर्चा करा. एकनाथ शिंदे साहेब मराठा आहेत, ते तर आग्रही आहेत. अनेक प्रयत्न त्यांनी स्वतः बसून केलेले आहेत. तासनतास शिंदे साहेब स्वतः मराठा समाजाच्या मिटिंगला वेगवेगळ्या तज्ज्ञांबरोबर, ॲडव्होकेट, वकिलांबरोबर बसलेले आहेत, अधिवक्त्यांबरोबर. पण हे सगळं आम्ही करतोय तरी जर त्याच्यामध्ये फक्त BJP आणि फडणवीस साहेब टार्गेट होत असतील म्हणजे ह्याच्यामध्ये 100% ह्याच्यामध्ये राजकीय माणूस मनोज जरांगे पाटील यांना हे सगळं करायला लावतोय आणि ते आहारी चाललेत. त्यांना पुढचं काय ते लक्षात येत नाही. त्यांच्या खाली जमीन सरकते त्यांना दिसत नाही, कारण का त्यांचं नाकच जमिनीच्या लेवलवर नाही. ते आकाशाकडे बघत चाललेत. जास्त वेळ असं राजकारण टिकत नाही आणि समाजाचं राजकारण किंवा समाजासाठी लढा असा चालत नसतो. अत्यंत सविस्तरपणानं आपण या प्रश्नाला उत्तर दिलं. याला धरून मला दुसरा प्रश्न असा विचारायचा की अलीकडच छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत शिवस्मारक शोधण्याची मोहीम केली. तर आता या शिवस्मारकाच्या प्रश्नाला धरून थोडं नेमकं काय प्रकरण आहे हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे.
हा प्रकार काय आहे नेमका, जरा यातलं वेगळेपण काय? साहेब काय आहे त्याच्यामध्ये एवढं लक्षात घ्या. अरबी समुद्रामध्ये जर आपल्याला हे शिवस्मारक उभं करायचं आहे, ज्याची संकल्पना, ज्याची सुरुवात मला वाटतं आजपासून एक 7-8 वर्षापूर्वीची आहे. 10 वर्ष झाली असणार, 10 वर्ष पहिलं सरकार जेव्हा आलं तेव्हापासूनची ही संकल्पना आहे. आता अरबी समुद्रामध्ये संभाजीराजे तिकडे म्हणजे हे कोल्हापूरचे ते गेले आणि ते शोधात, ते त्यांचं कामच नाही आहे, ते त्यांचं कामच नाही. त्याच्यासाठी तज्ज्ञ असतात. आम्ही पण नुसतं बोटीत जाऊन समुद्रात जात नाही. आम्ही कुठल्या तरी मच्छीमारांना सोबत घेतो, ज्यांना समुद्र कळतो असं सोबत घेतो, ज्यांना लाटा कळतात अशा सोबत घेतो, ज्यांना खोल किती काय करायचं, उद्या जर काय झालं तर असं घेऊन आम्ही बोटीत चढतो. हे स्मारकाची जागा जर शोधायला गेले, नेमकं काय करायला गेले होते? म्हणजे मला, आपण एक मोठी व्यक्ती आहात, आम्ही त्या गादीचा मान करतो, सन्मान करतो, पण नको त्या विषयामध्ये राजेंनी जाऊ नये ना, माझं असं म्हणणं आहे. काही तज्ज्ञांना घ्या. त्याचं आपण जसं कुठल्याही जमिनीचं सॉइल टेस्टिंग करतो तसं आपण कुठे स्मारक बनवणार आहोत त्याची एक रीडिंग असते, त्याचा एक स्टडी असतो. तो स्टडी करणारी जी लोकं होती ती तुमच्याबरोबर होती का? कुठल्या किती खोल गेलं तर ती जमीन रिक्लेम करावी लागणार. आता जर आपण मुंबईचा रेक्लेमेशन भाग बघितला, तो नव्हता, तो समुद्र होता, तो रिक्लेम केला. रिक्लेम केल्यानंतर तो रस्ता झाला, मग तो ब्रिज झाला. आता ती जमीन रिक्लेम करायसाठी आपल्याला तसे इंजिनियर लागतील, तसे एक्झिक्युटिव्ह लागतील. मग ते सगळे कोण होते का तुमच्याबरोबर? हां, अच्छा, ते करणारे ठेकेदार ज्यांना त्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे. बघा, राजकारण करायचं सोपं आहे. महाराजांच्या नावावर राजकारण अनेक वर्षांपासून अनेक लोकांनी अनेक पक्षांनी केलेलं आहे. पण खरोखरच तुम्हाला ते स्मारक तिथे हवं आहे का? तर त्याचं हवं आहे तर ही करायची पद्धत नाही. तुम्ही त्याला एक आकार द्या की बघा, माझ्याकडे हे तज्ज्ञ आहेत, माझ्याकडे इंजिनियर्स आहेत, ते मग परदेशातले असू द्या, सिंगापूरचे असू द्या, ज्यांनी पाण्यामध्ये वास्तू तयार केली, असे कोणतरी तज्ज्ञ शोधा, मदत करा, जोडा. हे झालं नाही, ते झालं नाही, असं महाराष्ट्रात अनेक गोष्टी झाल्या नाहीत. मग आता काय रोज रोज काढत बसायच्या? माझ्याकडून काय करता येईल, मी काय जोडू शकतो? आपण एक मोठी व्यक्ती आहात, तर आपण तो जोडण्याच्या वार्ता केल्या पाहिजे, तोडण्याच्या नाही, असं मला वाटतं. नुकताच हरियाणाचा निकाल आपल्यासमोर आहे. हरियाणाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही काँग्रेस पक्षाकडनं दावे केले जात होते, ज्या काही अपेक्षा होत्या, त्या सगळ्या तिथल्या मतदारांनी धुळीस मिळवलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाला पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता दिलेली आहे. तर या निकालाकडं तुम्ही कसं बघता आणि या निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या येणाऱ्या होऊ घातलेल्या निवडणुकीवर काय होईल असं तुम्हाला वाटतं? सगळे आपल्याला जर लक्षात असेल, अनेक जे काही पत्रकारही होते, काही चॅनल्स देखील होते, हरियाणा BJP हरली असंच दाखवत होते. म्हणजे हे झालं, मग ते टिकेत काय ते त्यांचे शेतकऱ्यांचे नेते ते काय बोलले, त्यांचं आंदोलन किती मोठं झालं, किती तिखट झालं वगैरे वगैरे, ते सगळं दाखवायचं. खेळाडूंचं आंदोलन झालं आणि ते किती तिखट झालं आणि काय काय झालं. हो, ते सगळं जसं काय हरियाणा गेली आणि 5 सीटी मिळणार नाहीत BJPला असं वातावरण काही TV चॅनल्सनी तयार केलं होतं. पण साहेब, ग्राउंड रियालिटी वेगळी असते. ग्राउंडवर जो माणूस कन्व्हिन्स असतो ना, तो रोज जाऊन सांगत नाही मी BJPचा कन्व्हिन्स आहे, मी BJPला कन्व्हिन्स झालेलो आहे, त्यांच्या पॉलिसींचा मी हे आहे, चाहता आहे वगैरे, असं काय रोज जाऊन कोण सांगत नसतो. काय रे, तू कोणाचा वोटर आहे? मी BJPचा, असं कोण रोज सांगत नाही. ग्राउंडवर जेव्हा वातावरण तयार होतं ना साहेब, तो एक अंडरकरंट असतो. काही मीडिया चॅनल्सना ते दिसत नसावं, पण मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि हे तिसऱ्यांदा जे सरकार आलं, ज्या योजना मोदी सरकारने राबवल्या ते तळागाळापर्यंत गेल्या, प्रत्येक घटकापर्यंत गेल्या. असा एकही घटक नाही जिथे मोदी साहेबांच्या योजना पोचल्या नाहीत. त्यांचा संवाद करायचा एक प्रकार वेगळा आहे. मी काँग्रेसही बघितलेली आहे. काँग्रेस कधीच संवादाला तयार नसायची. म्हणून तेव्हा अण्णा हजारे साहेबांचं आंदोलन जे पेटलं ते संवाद झाला नाही म्हणून पेटलं. काँग्रेसचं सरकार होतं, ते सांगायचे, ते असे वागायचे की अजूनपर्यंत राजेशाहीच चालू आहे आणि आम्हीच देशाचे मालक. ते कधीच संवादाला तयार नसायचे. पण मोदी साहेबांची पद्धत, शरद पवारांनी एकदा काँग्रेसची वर्णन असं केलेलं की ते जुन्या खेडेगावात पाटलांचा वाडा. हो, ते अजूनही तसंच त्याच माइंडसेटमध्ये आहेत. त्या माइंडसेटमधून अजूनही ते बाहेर आलेले नाहीत. ते 40-90 झाले ना, त्यांना वाटतं आम्ही फार मोठा पराक्रम केला.
पण ते फेल झाले, अजूनपर्यंत ते मनाला ते समजवायला तयार नाहीत की 90 जरी मिळाले तरी आपण फेल आहोत 543 पैकी. म्हणून मोदी साहेबांची जी एक काम करायची पद्धत आहे, ते संवाद कधी तुटू देत नाही. सातत्याने ते संवाद करत राहिले. मन की बात पासून तो त्यांचा संवाद तो एक जनरल संवाद झाला. पण जेव्हा आंदोलनं पेटतात, जेव्हा काहीतरी ॲजिटेशन होतं आणि हरियाणामध्ये आणि बॉर्डरवर NCRवर उग्र आंदोलनं झाली, ती सगळी आंदोलनं जर आपण क्लोजली बघितली असेल तर त्या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला एवढं लक्षात आलं असेल, मोदी साहेबांनी बॅलन्स भूमिका ठेवली. कधी मंत्र्यांनी कुठल्या टोकाच्या भूमिकेला त्यांनाही जाऊ दिलं नाही, स्वतःही टोकाची भूमिका कधी घेतलं नाही. पंजाबमध्ये त्यांना अडवलं गेलं, त्यांना 2 तास त्यांचा ताफा अडवला गेला. त्यांनी कधीही राग म्हणून काही गोष्टी आल्या नाहीत. त्यांनी ट्वीट पहिलं काय केलं पंजाबमधून जेव्हा परत आले तेव्हा केले, आज मेरी जान बच गई और मैं उसके लिए आपका धन्यवाद देता हूँ. म्हणजे हा जो सॉफ्टनेस आहे ना, हा जो एक ही जी भावना आहे की तुम्ही माझेच आहात, जरी तुम्हाला मी आवडलो नसेल, माझ्या काही गोष्टी तुम्हाला आवडल्या नसतील तरी मी तुमचाच आहे, हे लोकांना पटतं. हा जो संवाद असतो, न काय बोलता, ह्याला काय जास्त शब्द लागत नाही, पण एक भावना कळल्या पाहिजे. आणि हरियाणामध्ये त्या भावना कळल्या की आम्हाला कोण प्रोटेक्ट करू शकतो, कोण आमच्याशी संवाद घालू शकतो आणि कोण आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. हे सगळं जेव्हा लोकांना कळतं ना साहेब, तेव्हा सरकारं बसतात, सरकारं BJPची येतात. इवन जम्मू काश्मीरमध्ये मुसलमान पट्टा सोडून द्या, पण 26 आमदार जम्मूमध्ये जे यश मिळालं ते 100%. आज काँग्रेसची काय अवस्था आहे, 7 काहीतरी सीट मिळाल्या त्यांना. म्हणजे अलायन्स पार्टनर होऊ शकतात, ते लिडिंग पार्टनर होऊ शकत नाही. ही काँग्रेसची अवस्था आहे. तरी ते उघड्या मनाने उघड्या डोळ्याने असं दाखवत आहेत जसं काय आम्हीच इकडे किंग मेकर आहोत आणि आम्हीच. ठीक आहे, ते काँग्रेसचा स्वभाव आहे. पण महाराष्ट्रामध्ये साहेब मी तुम्हाला सांगतो, युती सरकारने लाडकी बहीण असेल अशा अनेक योजना आहेत आणि वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून लोकांसमोर आम्ही जातो आहे. करोडो रुपये, मी माझ्या मतदारसंघाचं सांगू शकतो, करोडो रुपये पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, आवास योजना असतील, कामगारांच्या योजना असतील, ह्या सगळ्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही ह्या युती सरकारच्या माध्यमातून केलं. आणि मला आनंद आहे की, आणि तुम्हाला दिसेल सुद्धा की येणाऱ्या हे जे काय मीडियामध्ये चित्र काही चॅनल सजवत आहेत तसं काही नाही. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. महाविकास आघाडीचे नेते तर म्हणतात की लाडकी बहीण योजनेचा काही परिणाम होणार नाही. ज्यांनी घरात बसून सरकार चालवलं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, त्यांना लोकांना काय आवडतं हे त्यांना कळणारच नाही. जेव्हा संधी होती ह्या सगळ्या योजना तुम्हाला लोकांसाठी आणण्याची, तेव्हा तुम्ही घरात बसलेले होतात. कोमट पाणी प्या, आराम करा, हेच सगळं सांगत होतात ना. दुसरी गोष्ट काय की जर ह्यांचे एक नेते किंवा काही ठराविक नेते असं म्हणत आहेत, तर काही ह्यांचे नेते आमचे बॅनरसुद्धा लावतात लाडकी बहिणीचे की आम्हीच आणली, स्वतःचा फोटो लावून आमच्यामुळे ही स्कीम आहे, तुम्हाला 1500 रुपये. अहो, आज रांगा ज्या लागत आहेत ना माता भगिनींच्या, त्याच्यामध्ये आमची पण नावं जोडा असे सांगणारे हेच विरोधी पक्ष नेत्याचे, म्हणजे हेच विरोधी पक्षाचे काही लोक आहेत, महाविकास आघाडीचे लोक आहेत की यादीमध्ये यांची पण नावं घ्या, आम्ही पण ह्याच्यामध्ये सहभागी होतो. हे दाखवायचे दात आणि जे काय खरं आहे यांचं हे वेगवेगळं आहे. तुम्ही बघाल येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीण योजना असेल, अच्छा हे फक्त 1500 रुपये नाही, मुख्यमंत्री साहेबही बोललेत हे उद्या वाढूही शकतं. आणि हे सरकार म्हणजे काय, हे लोकांचं आहे. हे पैसे लोकांपर्यंत थेट गेले तर काय हरकत आहे. पोट दुखायचं कारण कुठं आहे. लोक टॅक्स भरतात, सरकार इन्फ्रास्ट्रक्चर उभा करतं, शाळा उभा करतं किंवा शेतकऱ्यांना मदत करतं. हे पैसे डायरेक्ट जर लोकांना गेले तर हरकत काय, आमचा मालकीचा हक्कच नाही त्याच्यावर. म्हणून सरकारचे पैसे हे लोकांना मिळावे, डायरेक्ट मिळावे तरी काय हरकत नाही. त्याच्यामध्ये दुखण्याचं कारण एवढंच की लोकांनी महायुतीला मिठी मारून स्वीकारलेलं आहे की तुम्ही आम्हाला हे सगळं देताय, हेच यांचं दुखणं आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जी तयार झालेली आहे, तर या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं गेले काही महिने आपण बघतोय माध्यमांमध्ये तिन्ही पक्षाचे नेते परस्पर विरोधी विधानं करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी एक षण्मुखानंद सभागृहामध्ये मेळावा झाला होता आणि प्रोटोकॉल सोडून त्यांनी सुरुवातीला पहिल्यांदा भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी असं आवाहन केलेलं की दोन्ही काँग्रेसनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुठला आहे तो जाहीर करावा, त्याला मी पाठिंबा देतो. या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? नाही, खरं तर मी उद्धव ठाकरेंकडेच बघत नाही,
त्यांच्या कुठल्या भूमिकेकडे बघणं म्हणजे एक तर तो माणूस टोमण्याच्या पलीकडे काय दुसरं काय करू शकत नाही, टोमणे मारणं दिवसभर. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीमध्ये जी इज्जत आम्ही बघायचो, जे स्थान आम्ही बघायचो, ते स्थान आता त्यांचं राहिलेलं नाही. त्यांना वेगळी खुर्ची मिळायची, आता ते नीलकमलच्या खुर्चीवर आले सगळ्यांबरोबर, त्यांना आता वेगळी खुर्चीही मिळत नाही. हे सगळं त्यांना लक्षात आलेलं आहे की उद्या समजा असं काय गणित किंवा आकडे आले तर ह्यांना माहिती आहे हे मुख्यमंत्री नसणार. नाना पटोले साहेब सांगतायत विदर्भामध्ये तुम्ही जे मतं टाकाल ते मुख्यमंत्र्यासाठी टाकाल. इकडे इथे सुप्रिया सुळेंचं वेगळं चालू आहे की उद्याच्या महिला मुख्यमंत्री ज्या काय असतील पहिल्या वगैरे ज्या काय होणार नाहीत कधी, ही सगळी शर्यत चालली आहे 4थ्या 5व्या 6व्या क्रमांकासाठी. ते राहू दे, ते 4, 4, 5, 6, पण ते ठीक आहे, ते स्वप्नामध्ये आहेत, त्यांना अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. पण उद्धव ठाकरे त्यांना एवढं, काँग्रेसला एवढं कळलं की ही जी मतं मागच्या लोकसभेला जी मिळाली ही काँग्रेसची मतं आहेत जी उद्धव ठाकरेंना मिळाली. उद्धव ठाकरेंची मतं तशी मोजताही येणार नाही, कारण का त्यांच्याकडे पक्ष हे त्यांना माहीत नाही ही मतं कोणाची आहेत. मुसलमानांनी मतं दिली ती काँग्रेसची मतं. जर आमच्या फायद्यामुळे उद्धव ठाकरे निवडून आले तर आमचा मुख्यमंत्री का नको, ही जी काँग्रेसची समज. आणि काँग्रेसला आम्ही ओळखतो, काँग्रेस थंडा करके मारो आहे. उद्धव ठाकरेंना कळणार सुद्धा नाही काँग्रेस कधी गेम वाजून जाईल, ते मातोश्रीत कोमट पाणीच पित बसतील. म्हणून त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन जो काँग्रेसचा निवडणुकीच्या अगोदर होता, लोकसभेच्या अगोदर, तो आता राहिलेला नाही. इवन शरद पवार साहेबांचा पक्ष उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षा आता जास्त म्हणजे विधानसभेमध्ये जागा काढेल असं त्यांना वाटतं आहे, तुतारी ह्यांच्या पक्षाला. म्हणून उद्धव ठाकरेंचं स्थान किंवा त्यांच्या मुलाला मंत्रिपद मिळेल का नाही, किंवा ह्यांना मुख्यमंत्री सोडून द्या ना, राज्यमंत्री पण कोण करणार नाही, तेवढ्या जागासुद्धा यांच्या येणार नाही, यांची सत्ताच येणार नाही, तर म्हणजे मंत्रिपदाचा कुठे काही संबंध नाही. पण हे दाखवायचं असतं. उद्धव ठाकरेंनी नेहमी काय केलं, चहापेक्षा किटली गरमच दाखवली. हिम्मत, मर्दपणा वगैरे हे सगळे उद्धव ठाकरेंचे शब्द नाहीत. माणूस अतिशय पोकळ आहे, आम्ही आतमधून ओळखतो त्या माणसाला, पोकळ आहे. फक्त काय बाळासाहेबांचं नाव आहे म्हणून मी घाबरलो असं दाखवू शकत नाही. घरात घाबरतात पण ते बाहेर दाखवू शकत नाही. असं असल्यामुळे ह्या निवडणुकीत तुम्हाला लक्षात येईल, ज्या मुसलमानांच्या मतांवर हे नाचत होते 2024च्या लोकसभेला, तसं वातावरण आता राहणार नाही. मुसलमान जो काही समाज आहे हा देखील समजलेला आहे की हे सगळं काय चाललं आहे. म्हणून 100% मागे राहील का मला माहीत नाही, पण हे लोक सत्तेवर येणार नाहीत एवढं मला माहिती आहे. कारण का कन्व्हिन्सिंग फॅक्टर जो असतो, जो मी तुम्हाला अगोदर महायुतीच्या सरकारने कामं करून दाखवली आणि आम्ही कामाच्या जोरावर आम्ही मतं मागतोय. हिंदू जेवढा गाफील होता 2024च्या लोकसभेला, तसा आता हिंदू गाफील नाही. त्यांना लक्षात आलेलं आहे आपण क्षमतेने कमी जातोय मतदान केंद्रावर, म्हणून काही लोकांचे आकडे वाढत आहेत. त्यांची क्षमता संपलेली आहे मतदान टाकायची, आता हिंदूंची वाढवायची आहे. हे हिंदूंना लक्षात आल्यामुळे आता तुम्ही बघा मतदान केंद्रावर काय होईल आणि हिंदू मोठ्या प्रमाणावर महायुतीला निवडून आणेल. ते हा प्रश्न मी तुम्हाला विचारणारच होतो, पण तुम्ही त्याचा आधी उत्तर दिलं. एक गठ्ठा जे मतदान झालं लोकसभेला, किरीट स्वामी तर वोट जी मतदारसंघ निहाय कसे कुठल्या बूथवर कसं मतदान झालं हे सुद्धा हे केलेलं होतं. तर तुमचा स्वतःचा आत्मविश्वास आहे की यावेळेला हिंदू एक गठ्ठा मतदान करतील आणि टक्का वाढवतील मतदानाचा? हो, 100%. कारण का जे काय आता गणपतीच्या आमच्या रॅलीवर दगडफेक होते आहे, श्रीरामाच्या रॅलीवर दगडफेक होते आहे, हनुमान जयंतीच्या रॅलीवर दगडफेक हिंदू बघतोय ना. 11 ठिकाणी देशात हे घडलेलं आहे, 11 ठिकाणी घडलं. आणि म्हणून आता हिंदू बघतोय हे सगळं. तेव्हा सगळं नवीन होतं, तेव्हा माहीत नाही पडलं हे पोलरायझेशन एवढं डीपमध्ये झालेलं आहे लोकसभेला. आता पोलरायझेशन कळलेलं आहे की हे लोक एक गठ्ठ्याने बाहेर पडणार आणि ते कसे बाहेर पडतात हे आता लक्षात आलेलं आहे. आता त्यांची जी काही कपॅसिटी होती ना मतं टाकायची, ती टाकून झालेली आहे. लोकसभेला कळलेलं आहे. आपण हिंदू लोकांनी नाही टाकली, आता टाकायची आणि हिंदू लोक ती टाकणार. कारण का जर काँग्रेस सरकार आलं चुकून दुर्दैवाने, तर कर्नाटकामध्ये काय घडतंय हे उघड्या डोळ्याने महाराष्ट्र बघतोय. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे पाडले जात आहेत. तिथे हिंदूंच्या आरतीवर, हिंदूंच्या मंदिरांच्या बाहेर काय काय होत आहे ते आता मी सगळंच काय तुमच्या कॅमेऱ्यावर सांगणार नाही. कर्नाटकातला हिंदू आज काय म्हणतोय एकदा महाराष्ट्राच्या हिंदूंनी तिकडे ऐकावं.
की आमची चूक झाली, आमच्या चुकीमुळे आम्हाला हे भोगावं लागतं आहे. ती चूक महाराष्ट्रातले हिंदू करणार नाही आणि मोठ्या संख्येने हिंदू बाहेर पडून महायुतीला मतदान करतील. उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये, पत्रकार परिषदांमध्ये नेहमी असं म्हणत असतात की कोकण हा शिवसेनेचा गड आहे ना. शिवसेना शिंदेसेना, शिंदे साहेबांची धनुष्यबाण जिथे आहे, कोकण तिकडे आहे. आता भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, एक खेळाचे खासदार आहेत, मशाल कुठे आहे? दुर्बिणीनं पण शोधून तुम्हाला सापडणार नाही. गड वगैरे असं काही राहिलं नाही असं तुमचं स्पष्ट मत. अहो, गड काय दगड नाही राहिला तर गड कुठून राहणार त्यांचा? मी कोणालाही कमी लेखत नाही राजकारणामध्ये, कारण का तो माझा मूळ स्वभाव नाही. माझेही 2 पराभव झालेले आहेत. मी कधी कोणाला कमी लेखत नाही. कधी समोरचा गाढव आहे असं मला वाटत नाही. समोरचा प्रत्येक माणूस हुशार असतो. पण उद्धव ठाकरेंची एक जी समज आहे ना, काही न करता हा माझा गड आहे. अरे बाबा, गडासाठी केलंच काय? वर्षातून 2दा यायचं, ते असे हात वगैरे करायचे, मी कोकणाचा, कोकण माझा. अरे बाबा, 2 तासाचा कोकण तुझा. आम्ही 365 दिवस राबतो. आम्ही आमच्या लोकांशी तिकडेच राहतो, तिकडेच असतो, आमच्या लोकांबरोबर राहतो, सण साजरे करतो. तू किती सण साजरे केलेस कोकणामध्ये येऊन? हां, तुझे प्लॉट किती कोकणामध्ये आम्हाला माहिती आहे, किती जमिनी घेतल्या तुझ्या मित्रपरिवाराने आम्हाला माहिती आहे. पण कोकणामध्ये तसा ठाकरेंचा काय संबंध? काय केलं असं? कुठली एक वास्तू तयार केली उद्धव ठाकरे आणि फॅमिलीने की ही वास्तू इकडे 100 नोकऱ्या देते, 1000 नोकऱ्या देते. सहकार क्षेत्र कुठे असं काय बसवलं का? शिक्षण संस्था अशा कुठल्या बसवल्या का? शेतकऱ्यांसाठी कधी 5 रुपयाचा खर्च केला का? कधी कुठला मेरिट लिस्टमध्ये आलेला मुलगा त्याला कुठे परदेशात पाठवलं का? कॅन्सर पेशंट, डायलिसिस हे कधी सेंटर उभे केले का? काहीच करायचं नाही, सांगायचं माझं गड आहे. लोकांना लक्षात आलं. आता मोबाईलच्या युगात आहोत आपण साहेब. इथे बसणारा मुलगा अमेरिकेत काय चाललं हे बघू शकतो. त्याला कळतं आहे की आजपर्यंत हे ठाकरे आम्हाला खोटं बोलत आले. आजूबाजूला 8 पदरी रस्ते होत आहेत आणि आपण अजूनपर्यंत चौपदरीकरणासाठी भांडतोय, अजूनपर्यंत पूर्ण होत नाही. ही अवस्था आहे. ह्याच शिवसेनेने असंही सांगितलं होतं की एअरपोर्ट नको, पण आपला जिल्हा पर्यटन आहे. अरे पर्यटन जिल्हा असेल मग येणार कसे पर्यटक? व्यवस्था कुठे आहेत? व्यवस्था कुठलीही उभी केली नाही. कनेक्टिव्हिटी नावाची गोष्टच ह्यांना माहीत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर तयारच झाला नाही. ह्यांच्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, ह्यांच्या पंचायत समित्या बघा काय हालत आहे ती. जो 100 वर्षापूर्वी दगड आहे तोच आहे तिकडे. डेव्हलपमेंटच्या नावाने काय नाही. आम्ही म्हणतो चला शेती पण पाहिजे, मासेमारी पण पाहिजे, पारंपरिक जे आपले कल्चर आहेत ते पाहिजे. पण प्लॅन बी कुठे आहे? हा झाला प्लॅन ए. प्लॅन बी पाहिजे की नको? ज्यांनी प्रदूषण होणार नाही अशी इंडस्ट्री पाहिजे, पण काहीच नको. कुठली इंडस्ट्री आली की ह्यांचा विरोध. म्हणजे इन्व्हेस्टर असतात ते निघून जातात, कारण का त्यांना ती त्यांना ते पोषक वाटत नाही इन्व्हेस्टमेंट करणं, ते निघून जातात. आणि म्हणून कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंट तशी आली नाही. ह्या अर्थाने म्हणून मी तुम्हाला सांगितलं, गड वगैरे आता उद्धव ठाकरेंचा मुंबई देखील राहिलेला नाही, जो बाळासाहेबांचा होता. कोकण एक खासदार पण बीजेपी, थोडं थांब, हे आपले राष्ट्रवादी, ह्यांचा आता तसं कुठे संबंध तुम्हाला दिसणार नाही. मुंबईत लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं, अपेक्षित यश महायुतीला कुठे मिळालं? बघा काय झालं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, मुसलमान समाजाने जे पोलरायझेशन केलं, हिंदू गाफील राहिला. हिंदू मतदानाला त्या प्रमाणात बाहेर पडला नाही. त्यांना वाटलं की आता मोदी साहेब निवडून येणारच आहेत, कशाला आपण 4 दिवस सलग सुट्टी आली, आपण जाऊया कुठं लोणावळा, महाबळेश्वर कुठेतरी फॅमिलीला घेऊन. तो जो गाफीलपणा होता. पण हे जिद्दीने बाहेर पडले, हे मोदींना हरवायला बाहेर पडले. ह्यांना आकस आहे. हे जनगण म्हणत नाहीत ना, जे त्यांनी मतदान केलं आहे. लक्षात ठेवा, हे ओएसी सारखे लोक जे त्या दगडावर जाऊन औरंगजेबच्या डोकं टेकतात ना, हे मोदींना हरवण्यासाठी मतदान झालं. हिंदू तसा गाफील नाही. म्हणून मी तुम्हाला 2 प्रश्नापूर्वीच्या प्रश्नाला उत्तर दिलं की आता तसा हिंदू समाज गाफील नाही. आता हिंदू मोठ्या प्रमाणात बाहेर पडणार. मुंबईमध्ये जे झालं, कारण का जे मी तुम्हाला बोललो, मुंबईतला काय असतो, मिडल क्लास माणूस सुट्टी मिळाली की निघून गेला. पण आता होणार नाही. आता सगळ्यांनी सिरियसली हा विषय घेतला आहे असं मला वाटतं. आणि कन्व्हिन्सही झालेत की हे पोलरायझेशन होतं, आणि तसं जर ते पोलराईज करू शकतात तर आपण पण केलं पाहिजे. हे आता हिंदू समाजाला लक्षात आलं आहे.
नुकताच पश्चिम महाराष्ट्रातले एक मोठे नेते तुमच्या पक्षाचे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. आता तो का केला हे मी तुम्हाला विचारणार नाही, पण हरियाणाच्या निकालानंतर हे जे आउटगोईंग इनकमिंग आहे थांबेल असं तुम्हाला वाटतं? हर्षवर्धन पाटील साहेबांनी का प्रवेश केला याची कारणं वेगळी आहेत, ते काय मला सांगायची नाहीत, कारण का मी काय तज्ज्ञ नाही त्यांच्या पोर्टफोलिओचा. पण ज्यांना इच्छा असेल लढवायची ते कदाचित त्यांनी पक्षाकडे मागणी केली असेल, नाही केली असेल, मला माहीत नाही. पण हर्षवर्धन पाटील हे पूर्वी काँग्रेसमध्येच होते आणि नंतर मग ते BJPत आले. असं काय त्यांचा BJPचा फार पूर्वीचा इतिहास आहे अशातला काय भाग नाही. 19लाच ते आलेले आहेत. म्हणून तसं काय हर्षवर्धन पाटील गेले म्हणून काय रांग लागेल असं समजायचं पण काय कारण नाही. उलटं रांग आमच्याकडे आहे घेण्यासाठी. पण तिकिटाचं एवढं सगळं चाललं आहे, आमच्याकडे ग्लास एवढा भरलेला आहे की आता दुसरा ग्लास ठेवायचा की हा ग्लास कुठे रिकामा करायचा ही आता अवस्था आहे. आमच्याकडे भाऊगर्दी एवढी झालेली आहे. म्हणून एकाच दुसऱ्या माणसाच्या जाण्याने BJPला आणि महायुतीला काही फरक पडणार नाही. काही नेते इंडिव्हिज्युअल इंटरेस्टसाठी जात असतील, तो इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट त्यांचा कळेल जेव्हा तिकडेही साध्य होणार नाही तेव्हा त्यांना लक्षात येईल. पण उलटं गर्दी आमच्याकडे आहे. आजही जर तुम्ही बघितलं तर भाऊगर्दी एकेका सीटला मागायला 30-30, 40-40 जण आहेत आणि सगळे सक्षम आहेत. म्हणून हे आमचं चित्र आम्ही कोणाला सांगत नाही. पण एखादा माणूस जर कुठे फुटून जातो त्याला काय एवढं गांभीर्याने घ्यायची गरज नाही असं मला वाटतं. आपला जो मतदारसंघ जिथं आपण काम करत आहे तर त्या मतदारसंघात आजच्या तारखेला काय परिस्थिती आहे आणि तुम्ही तुमच्या पक्षाकडं तुमच्या उमेदवारीसाठी काय पद्धतीनं मागणी केली आहे किंवा नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी तसं काही तुम्हाला शब्द दिलेत का किंवा काही आश्वासनं दिलीत का? बघा, नेत्यांनी 4 भिंतीमध्ये जे सांगितलेलं असतं ते बाहेर सांगायचं नसतं आणि म्हणून मी माझ्या नेत्यांनी मला काय सांगितलं हे मी जाहीर सांगू शकत नाही, कारण का हा अधिकार त्यांचा आहे जाहीर करायचा. मी प्रोटोकॉल मांडणारा माणूस आहे, आचारसंहिता पक्षाची जी असते ते मानणारा माणूस आहे. म्हणून मी त्याच्या बाहेर जाऊन भंग करणार नाही. पण मला जी विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली पक्षाने 2.5-3 वर्षापूर्वी ती मी बजावतो आहे आणि पक्षाने जे अधिकार मला दिले त्यासाठी मी त्यांचा आभारी व्यक्त करतो की एका आमदारासारखे मला अधिकार दिले, त्या विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली. आणि म्हणून मला विश्वास आहे माझं काम बघून आणि आमचं फुटप्रिंट आहे, आमचा राणेंचा इतिहास त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये 40 वर्षाचा आहे. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी निलेशने काय केलं, खासदारकीमध्ये काय केलं, माझा फायदा पक्षाला किती होईल, मी पक्षासाठी काय करू शकतो, हे सगळं पक्षाने जर गृहीत धरलं किंवा हे सगळं जर मोजलं तर 100% इकडे ही सीटसाठी माझा विचार होईल असं मला वाटतं. कारण का काम केलेलं आहे. मी काय मोकळ्या हाताने काय मागत नाही, मेहनत केलेली आहे, परिश्रम घेतलेले आहेत. तिकडे अनेक वर्षांपासून माझं काम आहे. मी खासदार राहिलेलो आहे 5 वर्ष त्याच मतदारसंघात. हाच एक मतदारसंघ, 6 पैकी हा पण एक मतदारसंघ होता आणि म्हणून मला विश्वास आहे की यावेळेस पक्ष मला संधी देईल. ठीक आहे निलेशजी, आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ दिलात आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर अत्यंत सविस्तरपणे मनमोकळेपणे उत्तरं दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.